आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेते हे आता दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये देखील महायुतीकडनं सर्वच पक्षांकडनं आता जी आहे ती दावेदारी सुरू झाली आहे। मात्र नाशिकमध्ये भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटांकडनं जी आहे ती संपूर्ण विधानसभा निहाय जी आहे ती चाचपणी सुरू झाली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत माजी खासदार हेमंत गोडसे आहेत। आप्पा, विधानसभा निवडणुकीची जी आहे ती रणधुमाळी सुरू होते, काय नेमकं आपल्याकडनं जिल्ह्याभरामध्ये जो आहे तो दौरा सुरू झालाय, काय नेमकं एकंदरीत आपण चाचपणी करणार? मला असं वाटतं का महायुतीच्या माध्यमातून शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे येतील, आपला स्ट्राइक रेट चांगला कसा असेल यावरती मला असं वाटतं का त्याच्या सर्वेक्षणासाठी ज्या यापूर्वी म्हणजे जे विद्यमान जागा आहेत शिवसेनेच्या त्या आणि त्याहून अधिक ज्या जागेंवरती या अगोदर शिवसेना लढलेली अशा सर्वच मतदारसंघाची या ठिकाणी चाचपणी करण्यात येत आहे। आणि मला असं वाटतं का महायुतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सत्ता येण्यासाठी आपल्याला जो मॅजिक फिगर आहे तो काढून त्याहून अधिक जागा कशा मिळतील हा एक पहिला टार्गेट त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या उद्देशाने सर्व जागांची चाचपणी सुरू आहे। जिल्ह्यामध्ये किती जागांसाठी आपण आग्रही आहात? आपण अनेक मतदारसंघांमध्ये आता दौरा करताय, कशा पद्धतीने आपल्याला प्रतिसाद मिळतो? आता आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 विधानसभा आहेत आणि त्यापैकी 5 ते 7 जागेंवरती हा निश्चित आमचा दावा त्या ठिकाणी असणार आहे आणि त्यामध्ये वरिष्ठ पातळीवरतून निर्णय घेण्यात येतील आणि महायुतीच्या माध्यमातून ज्याही जागा निवडून येण्यासारख्या असतील त्या जागेन मला असं वाटतं का त्या जागा त्या पक्षाला सोडल्या जातील। आपण देखील आता जिल्ह्याभर संपूर्ण विधानसभा निवडणुकीची जबाबदारी घेताय, सर्वच पक्षाचे जे आपले प्रमुख नेते आहेत त्यांच्यासोबत आपण देखील आता मैदानात उतरलाय। आपलं देखील राजकीय पुनर्वसन व्हावं अशी आपल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, कशा पद्धतीने आपण आता जी आहे ती भूमिका पक्षाकडे मांडली आहे? मला असं वाटतं का आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे एक सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला ची ओळख मला असं वाटतं का त्यांना आहे आणि निश्चितपणे ते प्रत्येक जणाला न्याय द्यायचं काम या ठिकाणी करतायत। आपण पाहिलं की अनेक जणांना त्यांनी सध्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कार्यरत ठेवायचं काम त्या ठिकाणी केलं आणि आम्हाला देखील सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी विश्वास आहे का ते 100% आपल्याला न्याय देतील। आपली नेमकी काय मागणी आहे? कारण पक्षाकडनं सर्वच लोकप्रतिनिधी आहे, नेते आहेत पक्षाचे, त्यांचं पुनर्वसन सुरू आहे। आपली नेमकी मागणी काय आहे? कारण आपण 2 टर्म नाशिकमध्ये खासदारकीचं काम केलं आहे, लोकसभेमध्ये जो आहे तो मोठा अनुभव आहे, त्यामुळे इतर जिल्ह्यामधली परिस्थिती बघता आपण नेमकी काय मागणी केली आहे? मला असं वाटतं का या विषयासाठी पक्षाचे मुख्य नेते हेच ज्या त्या शिवसैनिकाला कुठल्या विषयावरती त्याला जबाबदारी देण्याचं काम, आपली जरी काही मागणी आणि किंवा इच्छा असली परंतु त्यांना जे काही योग्य वाटेल पण आपण मागणी केली का? मागणी म्हणजे आता प्रत्येक जण कुठेतरी कार्यरत राहण्यासाठी समाजसेवा असेल, मतदारसंघाची विकासाची कामं असतील, या दृष्टीने कुठेतरी कार्यरत राहणं आवश्यक असतं आणि म्हणून आपण आपल्याला विश्वास आहे का ते निश्चित योग्य तो न्याय देतील। गोदावरी खोरे विकास महामंडळाची जी आहे ती त्यावर आपण दावेदारी केली आहे किंवा आपलं नाव त्यावर चर्चेत आहे, असं कायम का खुलासा? मला असं वाटतं का जी काही पक्ष जबाबदारी देईल तिला निश्चितच आपण न्याय देण्याचं त्या ठिकाणी काम करू। गोदावरी खोऱ्याचं जे विकास महामंडळ आहे, मला असं वाटतं की मी सिव्हिल इंजिनियर आहे, मला या अगोदर देखील आपण अनेक रिव्हर लिंकिंग असतील, धरणं असतील, किकवी धरण असेल, अप्पर वैतरणा कडवा देव लिंक यासारखं जे पश्चिम वाहिन्यांचं पाणी आहे ते या ठिकाणी आणण्याचं जे काम आहे ते गेले 5-6 वर्षापूर्वी आपणच सजेस्ट केलं होतं। त्याचा PFR असेल, त्याचा DPR असेल, राज्य तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता असेल आणि आता ते राज्यपालाच्या मान्यतेसाठी लवकरच जाणार आहे आणि म्हणून अशा अनेक विषयांचा पाठपुरावा आपण अनेकदा केलेला आहे आणि म्हणून आपल्याला त्यामध्ये ज्या कामामध्ये आपण लोकांना न्याय देऊ शकतो अशा कामाची उत्सुकता आहे, परंतु पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण आनंदाने स्वीकारून त्याला न्याय देण्याचं ते ठिकाणी काम करू। नक्कीच हे होते माजी खासदार हेमंत गोडसे आणि पुढील काळामध्ये जी विधानसभा निवडणूक आहे त्यासोबत हेमंत गोडसे यांचं राजकीय पुनर्वसन होणार का या चर्चा सुरू झाल्या आणि एकंदरीत आता कोणतीही जबाबदारी पक्षाने दिली तर ती मी प्रामाणिकपणे सांभाळेल आणि त्या संपूर्ण जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असं देखील हेमंत गोडसे यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय।
कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.